नंबर 1, दुःखाची साठी तेथे मिळे दुःख. काही माणसं दुःख सोडायला जातात, त्यांना असं वाटतं आपलं दुःख सुटेल आणि पुन्हा काय करतात, तिथून दुःखच उचलतात महाराज. त्या टी व्हीवरले स्वामी बापू माय माऊले पावले यांना असं वाटतं वा 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 काय चमत्कार करतात, लगेच माणसाला बरं करतात, समाधान प्राप्त होतं. मग हुरळल्या मेंढ्याने लागल्या लांडग्याच्या पाठीमागे, मग लगेच सगळं इकडलं सोडतात, तिकडं जातात आणि तिकडं गेल्यानंतर 2 वर्षात त्यांना का तुरुंगात कोणी डांबलं की पुन्हा इकडे येतात. महाराज तुमचं ज्ञानोबा रे तुकोबा यांचं काही वेगळं आहे, सज्जनानो हे पहिल्यापासून वेगळं आहे. विठ्ठला विठ्ठला दुःखाची साठी तेथे मिळे दुःख. एक माणूस उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अनवाणी पायाने रस्त्याने चालत होता. भरपूर ऊन असल्या कारणामुळे वरूनही ऊन, डोकं तापलेलं आहे आणि खाली रस्ता सुद्धा गरम झालेला आहे, पायामध्ये चप्पल नाही. असा प्रवास करता 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 घरी पोचला आणि घरी पोचल्यानंतर संध्याकाळी जेवण झालं आणि बायकोला सांगितलं माझे फार पाय दुखतात. म्हटले एक काम कर, माझ्या पायाला लावण्यासाठी घरामध्ये खोबरेल तेल असेल तर ते घेऊन ये आणि पायाला लाव. बायकोने सांगितलं खोबरेल तेल, माझ्या केसांना लावायला महिना झाला तेल नाही आणि तुमच्या पायाला लावलं तेल पाहिजे. म्हटलं तेल घरामध्ये नाही. असं म्हटले नसेल पायाला लावायचं खोबरेल तेल, मग एक काम कर, घरामध्ये गोडा तेल असेल तर तो गोडा तेल तरी दे. गोडा तेल ती म्हटली वर तेलाची धार, भाजीत घालायला तेल नाही, पाण्याची फोडणी देते आणि तुमच्या पायाला लावायला गोडा तेल पाहिजे. म्हटले घरात नाही. त्याने सांगितलं गोडा तेल घरात नाही. म्हटले नाही. खोबरेल तेल? म्हटले नाही. मग आता म्हटले पाय दुखायचे कसे बंद होतील? बायकोने सांगितलं एक आहे. म्हटले घरामध्ये बिबव्याचं तेल आहे. काय सांगितलं? बिबव्याचं तेल. आता बिबव्याचं तेल कधी कुठं कसं लावं यालाही नियम आहे महाराज. त्याने विचार केला असू द्या बिबव्याचं तेल. म्हटले आण. आणि बिबव्याचं तेल आणलं महाराज, पायाला लावला. आता पायाला लावल्यानंतर काय झालं असेल, ज्यांनी ज्यांनी नको तिथं लावलं असेल त्यांना विचारा. विठ्ठला विठ्ठला तेल लावलं दुःख जावं म्हणून, पण तेल लावल्यानंतर पुन्हा दुःखच आलं. दुःखाची साठी तेथे मिळे दुःख. नंबर 2, सुखाची साठी तेथे मिळे सुख. काही जण सुख सोडायला जातात आणि पुन्हा तिथून सुख उचलतात. काही माणसांना वाटतं मराठी भाषा नको, नको ही मराठी भाषा, मग जर्मन भाषा शिकायला जातात, फ्रान्स भाषा शिकायला जातात, इंग्लिश भाषा शिकायला जातात आणि तिकडं गेल्यानंतर मग त्यांना कळतं आपण जी भाषा शिकायला आलेलो आहेत तीच माणसं मराठी भाषा शिकतात. मग हे पुन्हा काय करतात, इकडंच येतात. अहो ही मराठी भाषा सुखकारक आहे हे मी सांगत नाही, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात ये मराठी याचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. आता ऐका, घेणे देणे सुखाची वरी ओ देई जगा. विठ्ठला विठ्ठला सोडायला जातात, पुन्हा तिथून सुख उचलतात. नंबर 3, काही माणसं सुख सोडायला जातात आणि तिथून काय करतात, दुःख उचलतात. आपण असं वागलो तर नातेवाईकांना काय वाटेल हा मनामध्ये विचार करून जीवनातील सगळी सुख सोडतो महाराज आणि काय करतो, दुःख उचलतो. 3रा वर्ग. आणि 4था वर्ग समाजामध्ये असा आहे, दुःखाची साठी तेथे मिळे सुख. तिथे गेल्यानंतर तुम्ही दुःख सोडायचं आणि तुमच्या जीवनातील काय करायचं, सुख उचलायचं. तो वर्ग आदान प्रदानात्मक घटक कुठं घडतो, पंढरपूरला, भगवंताच्या दरबारामध्ये. मग का हो, जर भगवंताच्या दरबारामध्ये पंढरपूरला हा जर व्यवहार घडतो, पण नेमका तुमचा भगवान परमात्मा आहे कसा सांगा, अभंगाच्या पंढरी
पाळवितो उभारून बाहे पाळवितो उदारांचा राणा पंढरीची आहे उदारांचा राणा पंढरीची आहे उभारून बाहे पाळवितो उभारून बाहे मला सांगा, उदाराचा राणा पंढरीस आहे, करतो काय? उभारोनी बाहे पालवितो. भगवान परमात्मा कसा आहे? उदारांचा राणा आहे महाराज. तो उदारांचा राणा कुठं आहे? पंढरीस आहे. करतो काय? उभारोनी बाहे पालवितो. महाराज, उभारोनी बाहे पालवितो, हात वरती करून तो तुम्हा आम्हाला बोलवतो. या या ऐसे म्हणत असे. तुम्ही या, मी आहे, असा असणारा तो भगवान परमात्मा. मग का हो, त्याचं नेमकं नाव काय सांगा. त्यांचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करू. विठो सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा. मुखाने भजन, हाताने टाळी. टाळी टाळी भजन. उदाराचा राणा पंढरीस आहे, उभारोनी बाहे पालवितो. मग असा असणारा भगवान परमात्मा नेमका आहे कसा हो? महाराज सांगतात, जाणतिया होणी नेणत्याची गोडी आलिंगी आवडी करुनिया. त्या भगवंताला नेमके भक्त कोणते आवडतात? महाराज सांगतात, जाणतिया हुनी नेणत्याची गोडी. देवाला जाणते भक्त आवडत नाही महाराज, देवाला नेणते भक्त आवडतात. का देवाला नेणते भक्त आवडतात? आता जाणते कोणाला ते सांगतो. ज्यांना काहीतरी थोडंफार कळतंय त्यांना जाणतं म्हणायचं, आणि ज्यांना कशातलंच काही कळत नाही, ज्यांना फक्त सेवा हेच माहिती आहे, त्यांना नेणते भक्त आवडतात. हे जाणते भक्त देवाला का आवडत नाहीत? जाणते भक्त काहीतरी चुका शोधत राहतात, पण नेणते भक्त असे आहेत, ते त्यांना कोणतंही काम सांगा, पात्र उचलायला सांगा, नाही तर झाडून काढायला सांगा, नेणते भक्त ते करतात महाराज. पण जाणते भक्त तसं नाही करत. ते लगेच जर झाडून काढायला सांगितलं, पात्र उचलायला सांगितलं, लगेच ते आपल्या कपड्यांकडे बघतात, इस्त्री मोडेल. हे जाणते भक्त महाराज. पण देवाला हे नाही आवडत. जाणतिया हुनी नेणत्याची गोडी. देवाला नेणत्याची गोडी. एक वारकरी बाबा होते, महिन्याची वारी करायची. शुद्ध वारीला पंढरपूरला, वद्य वारीला आळंदीला. पंढरपूरला नवमीला दशमीला पोचायचं, पौर्णिमेपर्यंत थांबायचं. स्नान संध्या विधी, भगवंताचं दर्शन झालं की पौर्णिमेला पुन्हा निघायचं. पायी प्रवास, पुन्हा आळंदीला प्रवास. नवमी दशमीला आळंदीला पोचायचं वद्यवारीला. अमावस्या झाली की पुन्हा पायी प्रवास पंढरपुरापर्यंत. आणि जे महिना वारकरी असतात ना, पायी प्रवासवाले, त्यांचे मुक्काम ठरलेले असतात. त्या दिवशी ते त्याच ठिकाणी मुक्कामाला थांबणार. असा क्रम नित्य चालू असताना नेमकी आंब्यांची सीझन आली, आणि त्या सीझनमध्ये एक वारकरी बाबा आपला प्रवास आळंदीवरून पंढरपूरला करत होते. आणि पंढरपूरला करत असताना 2-3 दिवसानंतर
ज्यांच्या घरी मुक्कामाला थांबले त्यांची चांगली आंब्याची मोठी बाग होती. वारकरी संध्याकाळी पोहोचले, स्नान संध्या झाली, नित्यनेम झाला, हरिपाठ झाला, जेवण झालं, वारकरी बाबा झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर पहाटे 4ला उठले, काकडा झाला, नित्यनेम झाला, वारकरी बुवा निघाले. तेवढ्या शेठजीने थांबवलं. थांबा म्हटले, तुम्ही पंढरपूरला चालला आहात, 5-6 दिवसांनी आता पंढरपूरला पोहोचणार. आता नुकतेच आंबे छान लागलेले आहेत बागेमध्ये. 5 आंबे काढले, वारकऱ्याच्या झोळीमध्ये दिले आणि वारकऱ्यांना सांगितले, हे 5 आंबे पंढरपूरला जातोपर्यंत परिपक्व होतील. एक काम करा, एवढे 5 आंबे पहिले माझे तुम्ही पंढरपूरला गेले की भगवंताच्या चरणावर वाहा. वारकरी बुवांनी ते 5 आंबे घेतले. प्रवास करता करता, भजन करता 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 पंढरपूरला पोचायला 2 दिवस बाकी आहेत. दुपारची वेळ होती. वारकरी बुवांना फार भूक लागली. खायला काही नाही, प्यायला काही नाही. करायचं काय आता? आपल्याकडे तर काहीच नाही, आजूबाजूला काही नाही, काय करू काय करू? लक्षात आलं, शेठजीने 5 आंबे दिलेले आहेत. म्हटले एक काम करू, बघूयात म्हटले आंबे झालेत की नाही. आंबे काढले तर परिपक्व अवस्थेमध्ये आंबे आले होते. वारकरी बुवांनी विचार केलं, देवाला द्यायला 5 आंबे दिलेले आहेत, आपण एक काम करू, एक मत जास्त देवाला ठेवू, 2 आंबे आपण खाऊ, पोटाची भूक भागवू आणि 3 आंबे भगवंताच्या चरणावर वाहू. आणि त्या वारकरी बुवांनी 2 आंबे खाल्ले. 2 आंबे खाल्ले, संतुष्ट झाले, झोप घेतली. पुढचा 2 दिवस प्रवास केला. दशमीला पंढरपुरामध्ये पोचले. चंद्रभागेत स्नान केलं, पुंडलिकरायांचं दर्शन घेतलं, चोखोबऱ्यांचं दर्शन घेऊन, नामदेवरायांचं दर्शन घेऊन राऊळामध्ये गेले. भगवंताचं मुख पाहिलं. 3 आंबे सोबत नेले होते, ते 3 आंबे घेतले. दर्शन करत असताना भगवंताच्या चरणावर वाहिले. भगवंताच्या चरणावर वाहिल्यानंतर वारकरी बुवा पुन्हा मागे आले. पौर्णिमा झाली. पुन्हा पंढरपूरचा प्रवास सोडून आळंदीचा प्रवास सुरू झाला. मुक्काम दर मुक्काम करत 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 वारकरी बुवा त्याच शेठजीच्या घरी पोहोचले. वारकरी बुवांचं दर्शन घेतलं. वारकरी बुवा 5 आंबे दिले होते, दिले का देवाला? हो, चांगले परिपक्व झाले होते. पण शेठजी सांगू, रस्त्यामध्ये जात असताना भूक लागली होती, त्याच्यातील 2 आंबे मी खाल्ले आणि 3 आंबे भगवंताच्या चरणावर वाहिले. म्हटले शेठजीने सांगितलं, हरकत नाही, 3 आंबे का होईना देवाला पोहोचले ना, हरकत नाही. म्हटले स्नान संध्या झाली, जेवण झालं, वारकरी बुवा झोपले. झोपल्यानंतर पुन्हा झोपी गेल्यानंतर शेठजीच्या स्वप्नामध्ये देव आले आणि शेठजीला सांगितलं, शेठजी आंबे दिले होते, फार गोड होते, अतिशय मधुर होते, फार प्रेमाने भक्तीने दिले होते, पण का हो आंबे देत असताना जरा जास्त द्यायचे ना. म्हटले 2च आंबे तुम्ही मला दिले, 2च आंबे मला दिले. असं म्हटल्याबरोबर शेठजी जागा झाला. महाराज, वारकरी बुवांनी आत्ताच सांगितलेले काही तासापूर्वी देवाला 3 आंबे दिले आणि देव आपल्याला स्वप्नात येऊन सांगतो फक्त 2च आंबे वारकरी बुवांनी दिले. तेवढ्या रात्री वारकरी बुवांना उठवलं. वारकरी बुवा उठा, देवाला तुम्ही 2च आंबे दिले आणि तुम्ही सांगताय 3 आंबे दिले. अहो शेठजी, खरंच मी देवाला 3 आंबे दिले, मी 2च खाल्ले. देव माझ्या स्वप्नात आले होते, देवाने सांगितले फक्त 2च आंबे मला पोचले, 3 आंबे पोहोचलेच नाही. भांडण सुरू झाली. महाराज, पहाट झाली. वारकरी बुवांचं नित्य निघण्याची वेळ झाली, पण शेठजीने काही जाऊ दिलं नाही. इथेच थांबा म्हटले, जायचं नाही तुम्ही, जोपर्यंत खरं सत्य मला सांगत नाही तोपर्यंत इथून पुढचा प्रवास करू देणार नाही. तोही दिवस वारकरी बुवा तिथं थांबले. पण वारकरी बुवा सत्य असल्या कारणामुळे वारकरी बुवाने सांगितलं, मी देवाला 3 आंबे दिले, मी 2च आंबे खाल्ले. त्याही दिवशी वारकरी बुवा थांबले. पण देव चतुरातु शिरोमणी गुण लावण्याची खाणी, त्या दिवशी देव काय स्वप्नामध्ये आले नाही शेठजी बुवाच्या. आणि स्वप्नामध्ये आले. दुसरा दिवस उजाडला. किती दिवस आता वारकरीला थांबायला, जाऊ दे म्हटले. शेठजीने विचार केला, जाऊ दे म्हटले. गेले, आळंदीला पोहोचले आणि आळंदीला पोहोचल्यानंतर पुन्हा अमावस्येला पंढरपूरचा प्रवास चालू झाला. वारकरी बुवा येऊन पुन्हा त्या शेठजीच्याच घरी मुक्काम झाला. आणि मुक्काम झाल्यानंतर शेठजीने सांगितलं, वारकरी बुवा आता तरी खरं सांगा, किती आंबे देवाला दिले? वारकरी बुवाने सांगितलं, 3 आंबे देवाला दिले, 2च आंबे मी खाल्ले. पुन्हा झोपले.
झोपल्यानंतर शेठजीच्या मनामध्ये सारखं खटकतंय, वारकरी बुवा खोटं बोलतात आपल्याशी. एवढ्या वर्षापासून आपण वारकरी बुवांची ज्या सेवा करतो ते वारकरी बुवा आपल्याशी खोटं बोलतात. मनाला पटत नव्हतं. दुसरा दिवस उजाडला, पंढरपूरला वारकरी बुवांना जाऊन दिलं नाही. 2 दिवस वारकरी बुवा त्याच ठिकाणी थांबले. शेठजी काही जाऊ देत नाही. भगवंताला काळजी वारकरी बुवांची. आता यांची वारी चुकली तर दोष मला लागेल. आणि रात्री वारकरी बुवा झोपले. स्वप्नामध्ये शेठजीच्या देव गेले आणि शेठजीला देवाने सांगितलं, अरे वारकरी बुवांना का 2 दिवस अडवलेला आहे, का त्याला थांबून ठेवलेलं आहे? तुला सांगितलं ना मला 2 आंबे वारकरी बुवांनी दिलेले आहेत. अहो म्हटले त्याच्यामुळेच त्यांना वारकऱ्यांना थांबवले. म्हटले त्यांनी मला सांगितलं देवाला 3 आंबे दिले आणि तुम्ही म्हणता 2च आंबे दिले. देवाने सांगितलं शेठजी त्यांचं खरे, त्यांनी मला 2च आंबे दिले, मला 3 आंबे दिलेच नाही. म्हटले कसं काय? म्हटले त्या वारकरी बुवांनी जे 2 आंबे खाल्ले ना ते 2 आंबे मला पोचले, 3 आंबे बडवे घेऊन गेले घरी. विठाला विठाला जाणती याहुनी नेणं त्याची गोडी. नेमते भक्ते भोळे भक्त देवाला आवडतात. मग असा असणारा भगवान परमात्मा काय करतो? त्या नेमत्या भक्तांना आलिंगन देतो. बरं मग अशा असणाऱ्या त्या भक्तांच्या ठिकाणी शीण असेल त्याच्याविषयी काय? शीण घेऊन या प्रेम देतो साठी, न विचारी तुटी लाभा काही. भक्ताचं शीण घेतो आणि त्याला प्रेम देतो. भाग गेला शीण गेला अवघा झाला आनंद, प्रेम रसे बैसले मिठी आवडी लाठी मुकाशी. भगवान परमात्मा भक्ताचं शीण घेतो आणि भक्ताला काय देतो? प्रेम देतो. मग असा असणारा भगवान परमात्मा का हो अनाथ दुबळी यांचा भगवान परमात्मा सांभाळ करतो का? अभंगाच्या शेवटच्या अनाथ दुबळी तुका म्हणे आजो अनाथ दुबळी, 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 तुका म्हणे अनाथ दुबळी. आम्हासी तो पाळी पांडुरंग, आम्हासी तो पाळी पांडुरंग, जरा जरा ना आहे पंढरी, पंढरीचं आहे. जरा जरा ना पंढरीची आहे. तो पाळी पांडुरंग, आम्हासी तो पाळी पांडुरंग, उदारा जरा पंढरीच आहे, उदारा जरा पंढरीच आहे. उभारोनी वाहे हालवितो, पालवितो उभारोनी वाहे, उभारोनी वाहे पालवितो, उभारोनी उभारोनी वाहे पालवितो, उभार पांडुरंगा आ
अनाथाचे साठी तेथे मिळे सुख अनाथाची भूक दैन्य जाय उदाराचा राणा पंढरी साही उभारुनी बाही पालवितो यथामती यथावकाश. भगवान ज्ञानोबाने तुकोबाने जशी बुद्धी दिली तसे अभंग तोडकं मोडकं बोलण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकजण आपापल्या बुद्धी कौशल्याने या अभंगावर वेगवेगळ्या प्रकारे चिंतन मांडू शकतं. माझ्या गुरुवरांनी जसं मला शिकवलं, जसं मला ज्ञानार्जन करता आलं तसं मी करण्याचा प्रयत्न केला, तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये काही ऋणात झालं असेल, अल्पशा बुद्धीचा दोष समजा, जे काही चांगलं असेल ज्ञानोबारे तुकोबारे सद्गुरू जोग महाराजांपासून विद्यमान गुरुवारे मारुती बाबा कोरेकर, संत नारायण बाबा, संत काशीनाथ बाबा, संत सावळाराम बाबा, संत वामन बाबा यांचा प्रसाद समजा आणि तुमच्या पायाची जागा द्यायला विसरू नका. आज या ठिकाणी ओवे गावामध्ये श्री विठ्ठल मंदिरामध्ये अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये श्रावण मासाच्या पर्वावर संपन्न होणारा हा नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यामध्ये 6व्या दिवसाची कीर्तन वाक्पुष्प सेवा माझ्यासारख्या एका सामान्य वारकरी विद्यार्थ्याकडे हरिभक्तपरायण आदरणीय मोहनदादा म्हात्रे यांच्या आज्ञेने आणि हरिभक्तपरायण अंकुश महाराज यांच्या एका फोनने ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गंधर्व सभा सर्वांचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. मडवी बाबा समोर उपस्थित आहेत, त्यानंतर आमचे ज्ञानेश्वर महाराज आहेत, बबन मामा आहेत, बाबा आहेत आमचे, त्यानंतर आमचे संतोष भाऊ आहेत, हेमंत महाराज आहेत, अंकुश महाराज आहेत, पुनीत महाराज आहेत, कृष्णा महाराज आहेत, त्यानंतर आमचे अमर भाऊ आहेत, दिलीप महाराज आमचे आहेत. आमचे आता मला सर्वांचीच नावं काही ज्ञात नाही. बाबांचं नाव काय? श्रीधर महाराज. त्यांचे सुद्धा शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. समोर उपस्थित असणारी सर्वच गुणीजन मंडळी, त्याच्यामध्ये आमचे मनोहर बाबा कडू आहेत, विनीत महाराज म्हात्रे आहेत, आमचे तुळशीराम बाबा आहेत, विलास काका आहेत, माझ्यावर नितांत प्रेम करणारी देसई गावातील आणि त्या परिसरातील माऊली ग्रुप, त्याच्यामध्ये हेमंत भाऊ, रोहित भाऊ, अजिंक्य भाऊ, निलेश भाऊ, ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे सागर भाऊ उपस्थित आहे. उत्तम असे 4ही वादक याच्या अगोदर या साईडला उभे असणारे माझे मोठे बंधू प्रसाद पाटील, त्यांचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. याच्या अगोदर इकडे उभे असणारे आमचे पार्थ भाऊ, त्यांचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. जयेंद्र महाराज, तुमचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे माझ्यावर नितांत प्रेम करणारा एक पनवेलमधील वारकरी वादक असणारा असा सिद्धार्थ या ठिकाणी उपस्थित आहे, त्याचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. आणि सर्वांच्या शब्दपुष्पाने आभार व्यक्त करून कीर्तनाला मी कधीही जास्त वेळ घेत नाही, पण अगदी अर्धा मिनटं पुढं गेलेलं आहे, परंतु भगवंताकडे जाता जाता एकच प्रार्थना करतो, सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कष्ट दुःख मापनुयात. कोणाच्या वाटेल दुःख नाही हो, प्रत्येकजण निरोगी राहो, प्रत्येकाच्या डोळ्याला सुख शांती समाधान पाहायला मिळो, हीच भगवंताकडे प्रार्थना करतो. आमचे तळोजाचे बाबा या ठिकाणी उपस्थित लांब बसले ते, त्यांचे सुद्धा शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. वक्ता किती मोठा असू द्या नाहीतर किती छोटा असू द्या, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विना. महिला वर्ग पुरुष वर्ग या ठिकाणी भरपूर उपस्थित आहे. सर्वांच्या शब्दपुष्पाने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. माईक सिस्टीम तर अतिशय गोड होती, नाहीतर काही ठिकाणी गेल्यानंतर डबेच्या डबे मसाला आणि चव नाही कशाला महाराज, नुसतीच हो लावलेले असतात, पण लावण्याच्या बाबतीत माहिती नसत. उत्तम माईक सिस्टीम आणि सप्ताहाचा मंडप कसा असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे मंडप आहे महाराज. करणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये देवाचा कार्यक्रम करतो म्हणजे तो आपल्या घरचा कार्यक्रम करतो. ही भावना ज्यावेळेस अंतःकरणामध्ये असते त्यावेळेस असा मंडप आणि एवढा समाज आणि उत्तम कार्यक्रम तेव्हाच होतात महाराज. घरचंच आहे का? वा वा वा, मग काही उत्तमच. मग पंख्यांची सिस्टीम अतिशय सुंदर, उत्तम, अगदी उत्तम. म्हणजे कोणतीच कमतरता या उत्सवात मला जाणवली नाही. मी इथं आल्यानंतर असं मला वाटलं याच मंडपामध्ये आपलं उरकून घ्यावं की काय, कीर्तन म्हणतो लगेच टाळ्या बाजूला कीर्तन. पुढचं तर ऐका तुम्ही. दोन्ही चोपदार बाबा तुमचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो आणि याच ठिकाणी कीर्तन वाक्पुष्प सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.